नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव गजानन विनायक नागपुरे. मी एरिया सेल्स मॅनेजर अर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण विदर्भामधील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील अडुरे या गावामध्ये आहे. या ठिकाणी आपण निखिल महल्ले यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी त्यांनी आपली विराट नावाची व्हेरायटी लावलेली आहे. तर त्या संदर्भात त्यांची मते आपण इथे जाणून घेणार आहोत. तर सर, आपण विराट नावाची व्हेरायटी लावलेली आहे, त्या संदर्भात थोडी माहिती द्यावी. नमस्कार सर, माझं नाव निखिल प्रदीपराव महल्ले, राहणार उडरा, तालुका चांदूर, जिल्हा अमरावती. मी आता या फील्डमध्ये पहिलं वर्ष असताना मी तुमच्या अर्डूर सीडची विराट ही जवळपास 15,000 रोप मी लावलेलं होतं. त्यामध्ये आता मला काही एवढा अनुभव नसताना उजाडे साहेबांनी सपोर्ट केला. त्यामध्ये मला जवळपास आता 15,000 रुपयाला 50 टन माल एक नंबरमध्ये 4 ते 6 किलो 7 किलोपर्यंतही फळ गेलं. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये ते तग धरला. एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये आम्ही आता बऱ्यापैकी प्लॉट बघितले बाकीचे, व म्हणजे या पट्ट्यातले आम्ही बघितले 2-3 प्लॉट बघितले. पण त्यामध्ये बहुतेक जास्तीत जास्त डाग येत होता, चट्टा होता. पण आमच्यामध्ये असा काय आढळला नाही. पण आताही आमची तोड झालेली आहे. एक नंबरचा माल तुटलेला आहे. तरी बऱ्यापैकी प्लॉट आमचा अधिकही हिरवा आहे. पण अशा एवढ्या टेम्परेचरमध्ये प्लॉट आहे नाही, म्हणजे कोणता रोग नाही, काही नाही, म्हणजे कोणतंच काही नसताना व्हरायटी म्हणजे चांगली व्हरायटी आहे. मी सुद्धा व्हेरायटी लावलेली आहे आणि आम्हाला उत्पादन देखील चांगलं झालं आहे, एक नंबरमध्ये. अच्छा, तुम्हाला कुठले आता आपण शेतकरी मित्रांनो बघतो की उन्हाळ्याची आपण जी शेतकऱ्यांना विशेष करून उन्हाळ्यासाठी विराटी नावाची जी व्हेरायटी सजेस्ट करतो, तर त्या संदर्भात जर तुम्ही सांगायचं झालं तर आता प्रखर ऊन 42पर्यंत गेलेलं आहे अमरावतीचं. आणि साधारणतः 39 ते 40 या 15 दिवसामध्ये होतं. तर यावेळेसही कशा पद्धतीनं या व्हेरायटीने तुम्हाला साथ दिली? कशा पद्धतीनं काही रोगराई किंवा इतर काही तुम्हाला समस्या जाणवल्या का त्या संदर्भात? नाही सर, आता आम्हाला तर काहीच जाणवलं नाही आहे. एवढं टेम्परेचर वाढलं पण आम्हाला विराटमध्ये काही नुकसान नाही. बाकीचे प्लॉट होते दुसऱ्या कंपनीचे, त्या लोकांचे बरेचसे कंप्लेंट आलेले आहे. अच्छा, हो, तर विराटमध्ये तर काही आठवलं नाही सर आम्हाला. सर आमचा चांगला 50 टन माल निघाला एक नंबरमध्ये. आणि बाकी अजूनही 20 टन माल आमच्यापैकी 2 नंबरचा आहे. बरोबर. एकदम चांगलं व्हेरायटी आहे. आणि आम्ही चांगलं पहिलं वर्ष होतं, मार्गदर्शन भेटलं आम्हाला गुजारायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हे इथपर्यंत पोहोचलो. आता बघू शकतो शेतकरी मित्रांनो की विदर्भाच्या अतिशय कठीण उन्हाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विराट नावाची व्हेरायटी ही चांगल्या पद्धतीने तग धरते आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करते. ॲव्हरेज शेतकऱ्यांना 30 टनापर्यंत एकरी उत्पन्नसुद्धा या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा देण्याची क्षमता हिच्यामध्ये आहे. आणि कुठल्याही प्रकारची मेजर कुठलाही रोगराई किंवा कुठल्याही अडचणीला प्रखरपणे सामोरे जाऊन या व्हेरायटीने इथे वडुरा या गावामध्ये शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून दिला आहे. तरी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या व्हेरायटी संदर्भात लावण्यासंदर्भात? बाकीच्या शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन, आमच्याला काही अनुभव नसताना आम्हाला या व्हेरायटीने खूप काही सपोर्ट केला. पण मी बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेन, बाबा तुम्ही ही व्हेरायटी जरूर लावा. कारण का आम्हाला अनुभव नसताना आम्हाला खूप उत्पादन, बऱ्यापैकी मस्त उत्पादन दिलं. आम्हाला चांगला उत्पादन झालं बऱ्यापैकी. आता विशेष म्हणजे सर, टेम्परेचर वाढल्या या एप्रिलमध्ये सर्वात जास्त टेम्परेचर वाढलं, त्याच्यात आम्हाला म्हणजे कधी नुकसान नाही झालं. बाकीच्या प्लॉटचे नुकसान आहे. बरोबर. बरेचसे कंप्लेंट आली आहे. म्हणजे उत्पन्नामध्ये घट झाली, तर उत्पन्नात सेटिंगही चांगलं आलं आहे फार्मरला. आणि त्यांना एकेका झाडाला 2-2, 3-3 फळं पण लागली. आणि फळांची जी साईज आहे ती त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 ते 6 किलो 6.5 किलोपर्यंत पण गेली आहे. तरी शेतकरी बांधवांनो, विराट नावाची व्हेरायटी आपल्या शेतामध्ये लावावी आणि त्याचं भरघोस उत्पन्न घ्यावा अशी मी शेतकरी बांधवांना विनंती करत आहे.